अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि स्वामी महाराजांच्या इच्छेने तुमच्या जीवनात आनंद, सुख, समाधान सर्व काही लाभो. 19 एप्रिल या दिवशी अक्षय तृतीया आहे. आता म्हणजेच उद्या अक्षय तृतीया आहे. आता अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. त्याच्याबरोबर अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं दान हे अक्षय काळ तुमच्यासोबत असतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं कुठलंही कर्म, केलेली खरेदी ही अक्षय काळ तुमच्यासोबत टिकून राहते. पण अक्षय तृतीया सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. पितरांच्या तर्पण, होम, हवन, दान, धर्म यासाठी उदक कुंभ तो भरून कसा ठेवायचा, त्याची पूजा कशी करायची आणि अतिशय महत्त्वाचं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची सेवा अनिवार्य आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही पितरांची सेवा केली तर तुम्हाला कितीही प्रखर पितृदोष असो तो हळूहळू कमी होण्यास मदत होते. आजच्या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची पूजा कशी करावी, उदक कुंभक कसा भरून ठेवावा आणि अजून पित्रा संदर्भात काय उपाय, दान धर्म करायचे ते आज आपण बघणार आहोत. व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. सर्वप्रथम सकाळी उठून सूर्याला अर्घ्य द्या. होय, सकाळी उठल्यावर घरातलं नित्यकर्म आवरल्यावर सकाळी उठल्या उठल्या अगदी लवकर 8च्या आत तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. सूर्याला अर्घ्य दिल्यावर जी काही आपल्याला मांडणी करायची आहे आपल्याला मित्रांच्या संदर्भात, तर ती 12च्या दरम्यान करायची असते. म्हणजे 11, 11:30पर्यंत तुम्ही मांडणी करून ठेवायची. आणि घास द्यायचा असतो, ज्याला आपण घास देणं म्हणता. तर आता तो घास पण कसा द्यायचा त्या संदर्भात पण माहिती घेणार आहोत. पण सगळ्यात आधी जी तुम्ही काही मांडणी करणार आहात त्याच्या आधीच तुम्हाला सांगते की ही जी मांडणी तुम्ही करून ठेवणार आहात तर ते तुम्हाला 12 साड्या म्हणजे खरं तर 12च जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो तेव्हा आपल्या पितरांची सेवा करायची असते. मग तुम्ही 11ला जरी मांडणी करून ठेवली किंवा 11, 11:30ला जरी पूजा करून ठेवली तरी सुद्धा चालेल. ही पूजा देवाच्या शेजारी मांडायची नाही. पूजा मांडण्याच्या आधी तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं. तुमच्या घराची दक्षिण दिशा, तिथे तुम्हाला तोंड करून बसायचं आणि तिथे तुम्हाला मांडणी करायची आहे. मांडणी करून झाल्यावर कुठली सेवा करायची ते आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण मांडणीचं स्वरूप बघूया. सुरुवातीला एक चौरंग घ्यायचा आहे. चौरंगावर एक पांढरं शुभ्र वस्त्र तुम्हाला ठेवायचं आहे. त्या वस्त्रावर एक पत्रवाडी तुम्हाला ठेवायची आहे. आता तुम्ही म्हणाल की याच्यावर आपण ताट ठेवू शकतो का? हरकत नाही, तुम्ही ताट ठेवू शकता. पण आपण जे काही इथे पूजणार आहोत, ज्याला आपण ना उदक कुंभ म्हणतो, हे आपल्याला दान करायचं असतं. आणि खाली जे काही धान्य ठेवणार आहोत ते सुद्धा दान करायचं असतं. म्हणून हे सगळंच उचलून आपल्याला दान करायचं असतं. म्हणून तुम्हाला एखाद्या झाडाचं पान भेटेल, जे आपण पितरांना जेव्हा नैवेद्य दाखवतो त्या झाडाचं पान भेटलं तरी चालेल. नाहीतर इथे एक साधी पत्रवाळी तुम्हाला घ्यायची आहे. सुरुवातीला इथे मी दिवा लावून घेतला आहे, जो मी ते खाली ठेवते. आता ह्याची मांडणी कशी करायची आणि याची दिशा कुठली असावी, तर लक्षात घ्या. दक्षिण दिशेला तोंड करून याची मांडणी केली तरी हरकत नाही किंवा कुठल्याही दिशेला तोंड करून मांडणी केली तरी चालतं. दक्षिण दिशेला का बरं? तर तुम्हाला माहिती आहे ती आपली पितरांची दिशा मानली जाते. आता इथे जिथे जे काही मी पत्रवाळी ठेवलेली आहे त्याच्यावर तुम्हाला गव्हाची रास टाकायची आहे. तर इथे मी गव्हाची रास भरून घेतलेली आहे. आपल्याला ही रास, हे जे गहू आहे हे सुद्धा आपल्याला दान करायचे आहेत. म्हणून भरपूर अशी गहू येतील या पद्धतीने आपल्याला गहू ठेवायचे आहेत. याच्यावर गहूच ठेवायचे, तांदूळ ठेवायचे नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आता ह्या दिवसाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. अक्षय तृतीयेला दानच महत्त्वाचं असतं आणि त्यातल्या त्यात उदकुंभ का दान करता याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. बघा, जेव्हा श्रीकृष्णांना पांडवांनी विचारलं की आम्ही एवढे सगळे जप तप केले, आम्ही एवढे सगळे सेवा केल्या, त्या गेल्या कुठे? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले होते की तुम्ही ज्या काही सेवा केल्या हे सगळं तुम्हाला सुख आणि दुःखातच गेल्या. मग तेव्हा पांडवांनी श्रीकृष्णाला विचारलं की असं कुठलं व्रत आहे की जे केल्यानं आम्ही केलेल्याचं फळ आम्हाला अक्षय टिकेल, कधी संपणार नाही, किंवा असं कुठलं व्रत आहे का जे केल्यानं आम्ही त्याची थोडी जरी सेवा केली तरी त्याचं जे कर्मफळ आहे ते आम्हाला चिरकाळ टिकेल. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की असं एकच व्रत आहे की तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी तिळा इतकं दान जरी तुम्ही केलं तरी ते अक्षय चिरकाळ तुमच्यासोबत टिकणार आहे, अक्षय तृतीयेच्या सोबत राहणार
आहे, म्हणून आपल्याला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ या गोष्टी दान करायच्या असतात. आता बघा, बऱ्याच वेळा असं होतं की आता वैशाख महिना सुरू झालेला आहे, अंगांची लाही लाही झालेली असते, पण आपण प्रत्येक ठिकाणी पानपोई बांधावी एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये नाही आहे. कदाचित ते ज्याच्याकडे असेल ते करू शकता, पण आपण करू शकत नाही. म्हणून एका माणसाचा जीव होईल, एका माणसाचं पोट भरेल, किंवा एका माणूस आहे जो पाण्याने व्याकुळ झालेला आहे, तो तृप्त होईल एवढं आपल्याला दान करायचं असतं. आता याला म्हणतात केळी, याला केळी म्हणता आणि याला करा म्हणता. हे 2 प्रकार तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. बऱ्याच वेळा प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते. तुमच्या घरातील जर सवासणी स्त्री गेली असेल तर तुम्ही केळीची पूजा करायची असते, आणि तुमच्या घरातलं सवासणी न जाता एखादं पुरुष मंडळी गेला असेल तर तुम्हाला कराची आपल्याला पूजा करायची असते. आता समजा माझे सासरे गेलेले आहेत म्हणून मी फक्त कराची पूजा करणार आहे, कारण माझ्या सासूबाई जिवंत आहेत. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक गावात फक्त सासूबाई जरी गेली असली तरी दोघांची पूजा करता, किंवा फक्त सासरे जरी गेले असले तरी दोघांची पूजा करता. प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत असते. तुमच्यामध्ये काय पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, जसं बऱ्याच वेळा महिलांचा असा प्रश्न असतो की ताई, आमचे सासरे पण जिवंत आहे आणि सासू पण जिवंत आहे, मग आम्ही करा आणि केळी याची पूजा कशी करावी? तर बघा, सासरे जर जिवंत असले तर तुमचे आज्जीत सासू आणि आज्जीत सासरे दोघांपैकी एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर तुम्ही करा किंवा केळी तुमच्याप्रमाणे तुम्ही पूजा करू शकता. पण आता बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की ताई, आमचे आज्जीत सासू आणि आज्जीत सासरे पण जिवंत आहेत, पण त्यांचे पण तर सासू सासरे गेले असेल ना. जर सासू गेली असेल किंवा सासरे दोघेही गेले असेल तर तुम्हाला दोघांची पण पूजा करायची असते. आता हे तुमचे सासू सासरे करणार. बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की ताई, आम्ही आमच्या गावानिमित्त, आमच्या कामानिमित्त आम्ही आमच्या गावाला आहे, मग अशा वेळेस तुमच्या सासू सासऱ्यांनी ती पूजा केली तरी पितरांची सेवा ही थोडीशी उलटी मानली जाते. आता आपल्याला हे रक्षासूत्र बांधायचे आहे. रक्षासूत्र हे तुम्हाला विषम समानात बांधायचे असतं. 1, 2, 3 या प्रमाणात, म्हणजे 1, 3, 5, 7, 9 या प्रमाणात तुम्हाला रक्षासूत्र बांधायचं असतं. कारण जसं तुम्हाला मी सांगितलं की पितरांची सेवा ही थोडीशी उलटी केली जाते. आता बघा, 1, 2, 1, 2 आणि 3 या पद्धतीने मी हे रक्षासूत्र बांधून घेतलेलं आहे. आता या कंठापर्यंत जाईल एवढं पाणी तुम्हाला भरून घ्यायचं आहे. हा कंठ आहे, हे इथपर्यंत भरेल एवढं तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे. आता या कलशाची, हा जो करा आहे किंवा ही केळी आहे, तर याची आपल्याला पूजा करायची असते. याच्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करून त्याच्यामध्ये फूल वाहून आपल्याला याची पूजा करायची असते. आणि हे सगळं करताना मनोमन मी जे काही करतो आहे, जे काही कर्म मी करत आहे, तर हे माझ्या पितरांच्या स्मरणार्थ आहे, हे माझ्या पितरांना आहे, या पद्धतीनं तुम्हाला बोलायचं आहे. आता बघा, आपण जेव्हा कलश मांडत असतो तर आपण नेहमी कलशाला ज्या काही 5 रेषा आपण 5ही दिशेला ओला आपण जेव्हा मांडत असतो तेव्हा वरतून खाली करतो, पण पितरांची सेवा ही उलटी असते. लक्षात घ्या, परत एकदा सांगते, पितरांची सेवा ही उलटी असते. म्हणून वरतून खाली या पद्धतीने तुम्हाला म्हणून चंदन जर तुमच्या घरात असेल तर चंदन थोडंसं ओलं करायचं आणि 5ही दिशेला 5 रेषा तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत. स्वस्थ काढायची गरज नाही, स्वास्तिक काढायची गरज नाही, फक्त 5 दिशेला 5 रेषा तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत. हे झाल्यानंतर आता ही केळीची आपली पूजा झाली आहे. आता मला कराची पण पूजा करायची आहे, तर कराची पण सारखीच तुम्हाला पूजा करायची आहे. आधी आता कराची पूजा करताना मी पण इथे 5 दिशेला 5 असं उमटून घेते आहे. बघा, ही उलटी पूजा असते, म्हणून हे आपल्याला उलट करायचं आहे. आपण पितरांना नैवेद्य देखील उलटाच फिरवत असतो. देवाचा जसा असतो त्याच्या विरुद्ध दिशेने आपण पितरांचं करत असतो. या पद्धतीने आपल्याला केळी आणि त्याच्यावरचं कर आहे असं आपल्याला ठेवायचं आहे. आमच्यातही घरात केलं जातं की अक्षय तृतीयानंतरच पितरांना आंब्याचा नैवेद्य दाखवल्यानंतरच आपण आंबा ग्रहण करू शकतो. या पद्धतीने आता ही मांडणी, एवढीच मांडणी करायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, ही मांडणी झाल्यावर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा असतो. तो तुम्ही जो काही गोडाधोडाचा नैवेद्य करणार आहात तो तुम्हाला अर्पण करायचा आहे. अक्षय तृतीया हा सण खूप काही सांगून जातो की आयुष्यात शेवट आहे, सगळ्यांचा शेवट दिलेला आहे, पण जिवंतपणे चांगली फळं कमवा. शुद्ध वेळेवर, चांगल्या वेळेवर तुम्ही
जेव्हा तुम्ही कुठले नित्यकर्म करत असता तेव्हा तुम्ही कर्मफळ करत असता. ते अक्षय काळ तुमच्या सोबत असतं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजच इथे थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब